नाही जेवलो 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 इथंच हॉटेलला गेलतो ना इथं शिंदे वगैरे आम्ही गेलो हा नाही नाही ओके ओके कोणाची मॅच रे ऋषी जिंकले गेला कुठे हा हा का कुठे तुम्ही हे टॉस कोण जिंकले हे ठीक आहे चालेल हॅलो चला मॅचला सुरुवात आपण पाहतोय स्ट्राईकला आपण पाहतोय स्वप्नील भागीत आणि गोलंदाजी मार्क होती जर पाहिलं तर आपण करण चांगला फटका स्ट्रेट डाव फटका तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण टॉमचं पाहायला मिळतंय पहिलाच निर्धाव चेंडू खेळत असताना स्वप्नील फुलटा चेंडू पुरेपूर फायदा घेता आला नाही मिस फिल्डिंग आणि सी गणेशा केला जातोय अथर्व इलेव्हन संघाचं एकने खातं खोललंय दोन चेंडूचा खेळ संपलाय धावसंख्या जाऊन होतोय एक या धावसंख्येवरती स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय लेग बाईचा इशारा पंच साजिद सर यांचा चेतन आपण पाहतोय टोकरे फाउंडेशन आयोजित स्पर्धा पंचांचा इशारा अतिरिक्त अशी धाव वाईटच्या स्वरूपात तपू सर खूप चांगले कॉमेंटेटर त्यांच्या माध्यमातून आपण पाहिले आता पंचांच्या भूमिकेत चांगला फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू चालला सीमारेषा पार रन्स मिळतील चार 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 चौकार चांगली बॅटिंग स्वप्नीलच्या माध्यमातून मागच्या मॅच मध्ये कुठेतरी भरकटला होता परंतु या मॅच मध्ये काहीतरी कमबॅक करताना इथं पाहायला मिळतोय टोकरे फाउंडेशन आयोजित स्पर्धा आपण पाहतो या स्पर्धेचे प्रथम क्रमांक रोख रुपये 50,000 रुपये जो संघ विजेता होईल त्या संघास 50,000 रुपयाचा रोख पारितोषिक देण्यात येईल द्वितीय क्रमांक 25,000 रुपये असणार आहे आणि आपण पाहतो ही मोठी स्पर्धा नेरळमध्ये एक नामांकित अशी स्पर्धा आपण सुरेशदादा टोकरे यांच्या माध्यमातून नेहमीच आपण शिवाजी मैदानामध्ये भरपूर कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून इथं पार पडतात कबड्डी असो दहीहंडीचा कार्यक्रम असो किंवा क्रिकेटची स्पर्धा असो येस विकेट स्वप्नील चेंडूकडे पाहत राहिले परंतु चेतनना धावा सुटल्या आणि रनआउटच्या माध्यमातून त्याची विकेट गमावावी लागली झटका क्रमांक 1 पहिला बसला असताना सार्थक केले संघाला फुटतो चेंडू होता या चेंडूवरती एक निर्धाव धावसंख्या जाऊन बोलते 8 या धावसंख्येवरती आणि अजून एक विकेट स्लो चेंडू फसवा चेंडू टाकला आणि स्वप्नीलला माघारी परतावी लागली या चेंडूला दोन चेंडूचा खेळ आतापर्यंत संपला धावसंख्या जाऊन बोलते 8 या धावसंख्येवरती चुकी करतोय स्वप्नील एक चौकार त्यांनी जो मारला होता परंतु जसं त्याला खेळ करायचं होतं तसं त्याचा खेळ करता आला नाहीये चांगली गोलंदाजी करत असताना अथर्व चॅलेंजर्स संघाचा गोलंदाज जितेश चांगला फटका मारण्याचा प्रयत्न डॉट चेंडू अजून एक विकेट गतीमध्ये परिवर्तन चेंडू आपण पाहिला अगोदरचा चेंडू स्लो लागला आता फास्ट टाकला गतीमध्ये परिवर्तन केलं आणि चकमावलाय आणि करणला माघारी परतवलाय बॅक टू बॅक झटका क्रमांक तिसरा बसला असताना अथर्व इलेव्हन संघाला रोहित अजूनही नॉन स्ट्राईकला आपण तसाच उभा आहे आपण पाहतो रोहित तडपडतो तिकडे स्ट्राईक येण्यासाठी परंतु त्याला कुठलाही चान्स इथं मिळत नाहीये तम्मा आता येतोय तम्मा आणि रोहित अशी ही जोडी आता जितेशची चांगली गोलंदाजी चांगला कमबॅक या चेंडूवरती एक सिंगल डिक्लेअर धाव आपल्याला इथं पाहायला मिळेल सिंगलच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली 9 या धावसंख्येवरती चेंडू झालेत शेवटचा चेंडू बाकी दोन ओव्हरचा खेळ समाप्त झालाय धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या धावसंख्येवरती
धावसंख्या 9. चांगली गोलंदाजी जितेशची. पुढील गोलंदाज चेतन कराले उर्फ सिक्के या नावाने प्रसिद्ध असणारा हा गोलंदाज. स्ट्राईक होते रोहित, तो नॉन स्ट्राईकला मागासपासून आपण पाहत होतो, परंतु आता स्ट्राईकला आलेला आहे. बऱ्याच टाईमनंतर स्ट्राईक मिळाल्यानंतर त्याला आपल्या संघासाठी धावसंख्या बनवावी लागेल. एक सिंगलनी मदतीने चिक्की रन घेण्यामध्ये यशस्वी. धावसंख्या जाऊन पोहोचते 10. तिसरी ओव्हर प्रगती पथावरती असताना धावसंख्या थोडी कमी पाहायला मिळते ते. यूट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहतात. घर बसल्या आपण स्पर्धा पाहू शकतो. आणि ज्या यूट्यूबचे स्पर्धक आमच्या समेत जोडले त्यांचे सुद्धा सहर्ष मनपूर्वक स्वागत. आपण पाहतो टोकरे फाउंडेशन आयोजित नेरल बॉक्स प्रीमियर लीग 2025 मध्ये आपण ते सहर्ष मनपूर्वक स्वागत करतोय. आत्तापर्यंत चेंडूचा विचार केला 2 चेंडू झाले, धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 11 या धावसंख्या होती. पुन्हा एकदा चकमवा चेंडू, पंचांचा इशारा अजूनपर्यंत येत नाही. निर्धाव चेंडूची सांगता इथं पाहायला मिळतोय म्हणजे डॉट चेंडू. प्रत्येक डॉट चेंडू सार्थक संघाला डोकेदुखी होणार आहे. चांगली गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतो सिक्के. पुन्हा एकदा चांगला चेंडू. रोशन तिथे होते, चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून. 4 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या जाऊन पोहोचते 12 या धावसंख्येवरती. धावसंख्या आपण पाहतो कासवाच्या गतीने चाललेली आहे. अजून एक विकेट. यस, पंचांचा निर्णय अतिरिक्त अशी धाव व्हाईटच्या स्वरूपात एक धावसंख्या आपल्या संघामध्ये ऍड केली जाईल. पुलटा चेंडू, चुकी 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 चुकी. नॉट आउटचा इशारा पंचांचा. 3 ओव्हरचा खेळ संपला. धावसंख्या जाऊन पोहोचते फक्त आणि फक्त 13 धावसंख्या इथं पाहायला मिळते. नासिरजी पाल्टे यांची इथं आगमन झालं, त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. नासिर पाल्टे या आपण आमच्याबरोबर लय क्रिकेट खेळले तुम्ही, या सुद्धा आपलं सहर्ष स्वागत आहे. नासिर भाई कम ऑन. यस, वाईटच्या स्वरूपात एक धाव अतिरिक्त घेतली जाईल. डॉट चेंडू. धावसंख्या जाऊन पोहोचते 14. चांगला फटका, ऑफ ड्राईव्ह फटका सजवलाय. चेंडू चाललाय सीमारेषे पार, दन दन करत 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या झाली 18. रोहित मगापासून तो स्ट्राईकच्या शोधामध्ये होता, परंतु आता त्याने पुरेपूर फायदा घेतलाय. पुन्हा एकदा चांगला फटका मारण्याचा प्रयत्न केला, परंतु विकेट. अति काही संकटात नाही जसं म्हणतात, तसेच विकेट इथं प्राप्त झाले. चांगला फटका त्यांनी फटकावला होता, परंतु या चेंडूवर त्याला विकेट प्राप्त झाले. चांगले रन्स त्याच्या बॅटीतून आले होते. चौकार आला होता, घाई करायची गरज नव्हती. अजूनही 3 चेंडू त्याचे बाकी होते. 3 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या जाऊन पोहोचते 18 या धावसंख्येवरती. यस, वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त अशी एक धाव. धावसंख्या झाली 19. काय कॅच घेतले रोशनने तिथे. रहीमला माघारी परतावे लागतं. रहीम पण बघत बसतोय काय कॅच कशी घेतली त्यांनी. पुढील फलंदाज रोहन. सातत्याने विजय गजन या संघामध्ये खेळत असलेला हा खेळाडू आपण स्ट्राईकला पाहायला मिळतोय. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. 4 ओव्हरचा मॅच. 4 ओव्हर मधली 4थी ओव्हर. 4थ्या ओव्हरमध्ये 4 चेंडू संपले. धावसंख्या जाऊन पोहोचते 18 या धावसंख्येवरती. अजूनही 2 चेंडूचा 19 झाले, माफ करा 19 झालेत. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत बाकी आहे. रोहन ऑन स्ट्राईक. येस, स्ट्राईक रोटेट केली जाते. शेवटचा चेंडू बाकी. धावसंख्या 20.
आणि विकेट आहे शेवटच्या चेंडूवरती. चला पुढील होणारा सामना असेल हॅपी आर फार्म्स विपक्ष स्टारनेट कॅपिटल. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतोय आपण टॉससाठी याचे. हॅपी आर फार्म विपक्ष स्टारनेट कॅपिटल, दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतोय आपण टॉससाठी याचे. हॅलो, 24 चेंडूमध्ये 21 धावसंख्येची गरज आहे. सांगितलं ना. पुढील होणारा सामना हॅपी आर फॉर्म विपक्ष स्टारनेट कॅपिटल, दोन्ही संघाच्या संघाने विनंती करतोय आपण टॉससाठी यायचे. शेवटचा पुकार आहे. हॅलो, चला मॅच सुरुवात करते. पंच विनंती असेल आपण त्वरित सामना सुरू करायचा आहे. चला टॉससाठी या. स्टारनेट आणि हॅपी. एकवीस धावाचं टार्गेट. गोलंदाजी मार्कवरती रहीम, स्ट्राईकवरती आपल्याला पाहायला मिळते करण आणि त्यांच्या समवेत नॉन स्ट्राईकला टॉम. चला पुन्हा शेखर जाऊया मॅचकडे. डायरेक्ट हिट आणि पंचांचा बोर्ड आकाशाकडे. पहिला झटका बसत असताना आपल्याला पाहायला मिळतोय अथर्व चांदेर संघाला. टॉम माघारी परततोय पहिल्या चेंडूवरती. टॉम पहिल्या चेंडूवरती विकेट. 21चं टार्गेट आहे. प्रथमेश ना. पुन्हा एकदा अजून एक विकेट. लगातार 2 विकेट पडत असताना आपण पाहतो अथर्व चॅलेंजर्स संघाला. आता मीटिंग चालू आहे दोघा भावांमध्ये. तिसरा एक आला, चौथा एक आला. हळूहळू एक एक येईल. तबूबाई एक्स्ट्रा फिल्डर कोण नाही. फिल्डरची नावं कोण सांगणार, कसं का टाकणार नावं. दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू पाठवा इथं. 1 मिनिट. तुम्हाला युट्यूब जो चालू आहे त्याच्यावरती नावं दिसणार नाही, रन दिसणार नाही, कारण का तुम्ही फिल्डरची नावच सांगत नाही तर. याला बोलतात, याला काय बोलतात, अटका मटका लिंबूने पडला फटका. काय बोलायचंय. मला तर वाटतं चेंडू तो नो लाईनीच्या पुढे जाऊन मागे आला, मग रिव्हर्स गेट टाकला त्यांनी. तब्बूबाई ये क्या हो गया भाई, ये चमत्कार. तब्बूबाई मला सांगतो का, मी एवढा क्रिकेट खेळलो, मी हे पहिलं बघितलंय. चेंडू नो लाईनीच्या पुढे जाऊन मागे बॅक साईडला आलाय, स्टंपवरती आदललाय. अथर्व 11चा मला तर वाटतं काहीतरी जादूचा टोना दिसतोय मला, कारण का हा विकेट वेगळाच आहे. लिंबू, येस लिंबू. तब्बूबाईने सांगितलं लिंबू मारून आणलाय त्यांनी, शनिवारचा लिंबू मारून आणलाय. चला 3 चेंडूमध्ये 3 बॅक टू बॅक 3 विकेट गेलेत. जितेश ऑन स्ट्राइक.
जितेश आणि करण असे हे दोघं भाऊ आहेत, दोघं सख्खे भाऊ आहेत. आता पूर्ण मॅच त्यांच्या अंगावरती त्यांना घ्यावे लागेल. 21चं टार्गेट आहे, 3 चेंडू 3 विकेट गेलेत. महत्त्वाचे 3 मोहरे त्यांनी टिपलेत, ते म्हणजे रहीम यांनी. चांगली गोलंदाजी करीत असताना पुन्हा एकदा चांगला चेंडू, चांगला डिस्ट्रॅक्शन पाहायला मिळतं. महेश मुकणे स्वतः डिस्ट्रॅक्शनच्या भूमिकेत पाहायला मिळते. 4 चेंडू निर्धाव इथं पाहायला मिळतं रहीमच्या माध्यमातून. खांडा एक्सप्रेस, जय हनुमान निळखांडा या संघामध्ये सातत्याने क्रिकेट खेळत असताना एक चांगली गोलंदाजी करत असतात. पुन्हा एकदा चांगला स्लो गती, चेंडूमध्ये परिवर्तन केलं, स्लो फिंगर लोड केले. या चेंडूवरती सिंगल श्री गणेशा. 5 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन बोलतोय 1. या धावसंख्येवरती आमच्या समेत जोडलेत आमचे कदम बंधू. सर्वात मोठी विकेट, सर्वात मोठी विकेट. अथर्व चालेच्या संघाला बसणारा हा 4था झटका. हॅपी आर्म फार्म्स शेवटचा कॉल होता. आता मी ते बोलणार होतो तेवढाच आला. रहीमने एक चांगली गोलंदाजी केली. पहिल्याच ओव्हरमध्ये 4 विकेट काढले. 21चं टार्गेट होतं, परंतु पहिल्याच मॅचमध्ये त्यांचा अर्धा संघ पूर्ण गारद केलाय. सिक्के आणि करण यांच्यावरती पूर्ण जिम्मेदारी, याचा पूर्ण मॅच पूर्ण अंगावरती घ्यायला लागेल. 18 चेंडूमध्ये 20 धावसंख्येची गरज आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये 4 विकेट. हॅलो, तसेच रेहानजी पार्टे यांचे इथे आगमन झाले, त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत. तसेच हरेश नाईक हे सुद्धा इथे उपस्थित झाले, त्यांचे सुद्धा सहर्ष स्वागत. हरेशजी नाईक आमच्या खांड्याचे एक युवा नेतृत्व. महेश मुकणे गोलंदाजी मार्कवरती, स्ट्राईकवरती पाहायला मिळतो आपल्याला करण. याच पंच आमच्याकडे बोलता अतिरिक्त अशी धाव वाईटच्या स्वरूपात 1 धाव आपल्या संघामध्ये ऍड केली जाईल. धाव संख्या 2. थांबा जरा 1 मिनिट, थांबा 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 जरा 1 मिनिट. ब्रह्म विष्णू महेश सर्व एकत्र येतील, थांबा जरा. याच पंचाचा बोट आकाशाकडे. झटका क्रमांक 5. चला, पंचाने विकेट दिला, बाहेर निघायचंय. पंचाने विकेट दिला, बाहेर या. चला, ऋतिकजी शिंदे, तुषारजी जाधव आणि प्रथमजी बनसोडे साहेब यांचे इथे आगमन झाले. त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. झटका क्रमांक 5वा बसत असताना अथर्व चॅलेंजर संघाला 21चं टार्गेट सेट करायचं होतं, परंतु इथे चुकी पाहायला मिळते. सिके याच्याकडे भरपूर अनुभव आहे. पूर्ण मॅच त्याला पूर्ण त्याच्या खांद्यावरती घ्यावी लागेल जर मॅच जिंकायची असेल. 21चं टार्गेट आहे. गोलंदाजी पाहिली तर खूप चांगली गोलंदाजी करतायत सार्थक एलेव्हनचे सर्व शिलेदार. सिंगल. अरे तू 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 मे करता करता सिक्के थोडक्यात बचावले. चांगली गोलंदाजी महेशच्या माध्यमातून. आतापर्यंत महेशची 3 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या जाऊन उद्या 3 या धावसंख्या होती. चुकी इथं पाहायला मिळते रहीमच्या माध्यमातून. एक सिंगल धाव. 4 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या जाऊन पुढे 4 या धावसंख्या होती. अजूनही 17 धावसंख्येची गरज आहे. शेवटचा चेंडू बाकी आहे. धावसंख्या झाले 5. सिके एक महत्त्वपूर्ण खेळाडू.
पूर्ण जबाबदारी त्याच्या संघाची पूर्ण त्याच्यावरती असणार हा फलंदाजी आता. तुतू मेमे मेमे तुतू करता अजून एक विकेट. झटका क्रमांक 6 म्हणजे शेवटची विकेट बाकी राहिली आता. शेवटची विकेट बाकी आहे. आमचे बंटी दादा यांच्या इथं आगमन झालंय. वड्यावाले आमचे गरम गरम वडे आपल्या इथं भेटतील या. शेवटची विकेट आहे. मॅच जिंकायचे असेल तर छोटला भाऊ परदेशी यांचे इथे आगमन झाले. त्यांना सुद्धा विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचंय. आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत. छोटला भाई या. सीके ऑन फायर. फायर व्हायला लागेल. एक्सोडवरती पाय द्यायला लागेल. तुमची जी रिक्षा आहे ती पलवायला लागेल. जर मॅच जिंकायची असेल धावसंख्या जाऊन पोहोचते फक्त 5. 21चं टार्गेट होतं. टार्गेट तसं माफक होतं परंतु मॅच पूर्ण अंगावर घेतली नाहीये. आणि काय झालंय पूर्ण संघ गारद झालाय. तो फक्त 5 धावसंख्येवरती ऑल आउट. 5 या धावसंख्येवरती ऑल आउट झालाय. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय आपण. हॅपी आर फार्म्स वाल्याने क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय.